नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। या चित्रांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण काय शिकणार आहोत। तर इयत्ता 6वीचा जो आपला धडा आहे आणि त्या धड्याचं नाव काय आहे, नुजोस प्रोजेक्ट। हा धडा आपण शिकलोय, पण या धड्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत म्हणजेच पॉइंटर्स आहेत ते आपल्याला शिकायचं बाकी आहे। आपण आता ह्याचे प्रश्न उत्तर सोडवणार आहोत। ते पान क्रमांक 15 वरचं पॉइंटर्स आहे नुजोस प्रोजेक्टचं। तिथे एलिफंट, अजून काय, इथे कोण आहे, ऑक्स, इथे स्पॅरो आणि हा फिश, असे 4 प्राणी आहे आणि त्यांचे वेगवेगळे अवयव पण नुजोनं चूक केली आहे ते प्रोजेक्ट मध्ये लिहायला। तर इथे त्यांनी ट्रंकला काय बोलले, टेल, हे चुकलेत, आपण त्याचं करेक्ट करून ट्रंक केलंय। त्याचे सुळे काढले नव्हते, सुळेंना टस्क म्हणतात, शेपटी काढली होती टेल, नंतर त्याचे मागचे पाय हिंड लेग्स आणि पुढचे पाय फोर लेग्स, राईट। आता इथे जो हा बैल आहे, ऑक्स आहे, तर याच्या बॅक हे बरोबर आहे, पण याला तो शिंगांना काय म्हणतो, टस्क, ते टस्क नाही, हे काय आहेत, हॉर्न आहेत। नंतर त्याच्या पुढच्या पायांना पॉज नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, हुक म्हणतात, आणि मागच्या पायांना हूव्ज। आधी स्पॅरो बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की त्यांना काय चूक केली आहे, इथे अँटिना काढले। तर अँटिना हे स्पॅरोला नसतात, ते कशाला असतात, स्नेलला असतात। इथे बीक बरोबर आहे, क्लॉज बरोबर आहे, टेल बरोबर आहे। आता आपण हे बघूया फिश। फिशचं आय बरोबर काढलंय, पण फिशला इयर असतात का, नाही, फिशला काय असतात, गिल्स। आणि इथे विंग्स आहेत का, मागे विंग्स नाही, तर ही आहे टेल। तर अशा प्रकारे आपण नुजोचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे पिक्चर्स ते आपण करेक्ट केलेत। आता आपण सेकंड क्वेश्चन कडे वळूयात। नुजो इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स युजिंग क्वेश्चन अँड आन्सर। म्हणजे रिवाइजिंग म्हणजे तो त्याचा प्रोजेक्ट पुन्हा एकदा रिवाइज करतोय, म्हणजे चेक करतोय, आणि काय करतोय हे करताना क्वेश्चन आन्सर मेथड वापरतोय, म्हणजे पद्धत असते प्रश्न उत्तरांची। रीड द फॉलोइंग अँड ऍड मोर क्वेश्चन्स। आता हे सगळे वाचायचं आपण आणि आणखी काही प्रश्न ऍड करायचे, आन्सर ऑन द सेम टॉपिक, आणि त्याच्यावर उत्तर पण लिहायचे आपण, ठीक आहे। डू बर्ड्स हॅव विंग्स। पक्ष्यांना पंख असतात का, येस दे डू, असतात त्यांना पंख। डज अ लायन हॅव अ ट्रंक, म्हणजे सिंहाला सोंड असते का, नो इट डझंट, त्याला नसते। डू एलिफंट्स हॅव इयर्स, येस, बिग इयर्स, म्हणजे हत्तींना कान असतात का, होय, मोठे कान असतात। डज अ बफेलो हॅव टस्क, म्हणजे म्हशीला सुळे असतात का, नो इट डझंट हॅव टस्क बट इट हॅज हॉर्न्स, तिला सुळे नसतात पण तिला काय असतात, हॉर्न्स, म्हणजे शिंग असतात। डज अ फिश हॅव इयर्स, माशाला कान असतात का, नो इट डझंट, नसतात। पण आता इथे बघा, डू, डज आणि कॅन हे 2 प्रश्न आहेत, पण याचा अर्थ वेगळा होतो। कॅन म्हणजे शकणे आणि डू म्हणजे करणे, डू डज म्हणजे करू शकतात का, असू शकतात का। आता इथे शकणे, कॅन अ बुल मूव्ह इट्स हेड, म्हणजे बैल त्याचा मुंडकं किंवा डोकं हलवू शकतं का, येस इट कॅन। कॅन अ बुल मूव्ह इट्स हॉर्न, म्हणजे बैल त्याचे शिंग हलवू शकतो का, नो इट कांट। कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स, तो म्हणतो की जो बैल असतो ना तो त्याच्या पायांवरती, म्हणजे कोणत्या पायांवरती, मागचे पाय, उभं राहू शकतो का, तर हा काय म्हणतो, आय डोंट नो, मला नाही माहिती। कॅन लायन्स फ्लाय, म्हणजे सिंह उडतात का, नो दे कांट, ते नाही उडू शकत। कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड, अक्षय त्याच्या उजव्या हाताने लिहू शकतो का, येस ही कॅन। कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड, अक्षय त्याच्या डाव्या हाताने लिहू शकतो का, नो ही कांट, याचं उत्तर आहे। अशा प्रकारचे आपण काही प्रश्न ऍड करायचे, तर मी इथे काही 2-4 प्रश्न लिहिले, तुम्ही बघून घ्या, तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न ऍड करू शकता। डू डॉग्स हॅव विंग्स, म्हणजे कुत्र्यांना पंख असतात का, नो दे डोंट, म्हणजे नसतात। कॅन राधा फ्लाय, म्हणजे राधा उडू शकते का, नो शी कांट। डज अ स्नेल हॅव अँटिना, म्हणजे गोगलगाईला अँटिने असतात का, येस इट हॅज। कॅन हनी बी वॉक, हनी बी चालू शकते का, नो दे कांट, म्हणजे चालू शकते का म्हणजे ती चालते पण ती उडते जास्त, मग ती अशी मोठ्या माणसासारखी चालत फिरत नाही। इथे बघा, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। आता इथे एक आपल्याला आकृती दिसतीये, इथे पिक्चर आहे, लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द पार्ट्स ऑफ द प्लांट। आता इथे आपल्याला एक आकृती आहे आणि त्याचे पार्ट्स आपल्याला डिस्क्राईब करायचे विथ द हेल्प ऑफ द लेबल, म्हणजे हे लेबलिंग केलेलं त्या तर साह्याने आपण हा प्लांट डिस्क्राईब करायचा।
इथे काय काय लेबल केलेलं आहे. लेबल करणं म्हणजे नाव देणं. इथे सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं रूट्स. रूट्स म्हणजे मुळे. स्टेम म्हणजे देठ. फ्रूट, लीव्स, बड म्हणजे कळी आणि फ्लावर म्हणजे फूल. आता इथे काय आहे बघा, इथे आपल्याला दिसतंय सेक्शन घेतलेलं आहे फ्रूटचं म्हणजे काप घेतलेला आहे. तर सीड दिसतं, इथे बिया दिसतात आणि फ्लेश म्हणजे मांसल भाग. आता यांनी काय सांगितलं, लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब. डिस्क्राईबचा अर्थ काय असतो, वर्णन करणे. सो इट इज अ प्लांट, इट हॅज लीव्स, इट हॅज वन फ्रूट, इट हॅज सम बर्ड्स अँड there is flowers. When we take a section of this fruit, we can see seeds inside the fruit and flesh. So here is the description of this plant. म्हणजे आपण थोडक्यामध्ये या प्लांटचे डिस्क्रिप्शन करतोय. मराठीत सांगायला गेलं तर असं सांगेल की आपल्याला इथे एक प्लांट दिसते ज्याला पानं आहेत, एक फूल आहे, परत फुलं आहेत, कळ्या आहेत आणि एक फळ दिसतंय. या फळाचं जेव्हा आपण सेक्शन घेतो तेव्हा त्याच्यामध्ये बिया दिसतात, मांस दिसतंय. तर तुम्ही याला आणखीन पण जास्त, जसं की रूट्स तुम्हाला दिसत आहेत किंवा बाकीच्या गोष्टी स्टेम आहे, तुम्ही आणखीन पण याला एलॅबोरेट करू शकता, वाढवू शकता. पण एक जनरल आयडियासाठी मी तुम्हाला हे दिलेलं आहे. आता आपण इथे बघूया लर्निंग अबाउट लँग्वेज. आता आपल्याला भाषा शिकतोय की नाही आपण, तर ही भाषा शिकताना आपल्याला काय करायचंय, तर आपण ह्या शब्दांच्या म्हणजे वाक्यांचे जे प्रकार असतात त्यांचे प्रकार समजून घ्यायचे. तर इथे भाषा शिकताना वाक्यांचे प्रकार समजून घेणं फार गरजेचं आहे. तर बघूयात आपण वाक्यांचे काय काय प्रकार असतात. एक आहे यू नो देअर आर 4 टाइप ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे 4 प्रकारची वाक्य असतात. स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य. प्लेन वाक्य असतं, त्याला काही असं वेगळं काही ओढताण केलेलं नसतं. जसं की दिस इज अ फ्रेंडली डॉग, हा एकदम प्रेमळ कुत्रा आहे, बास. ह्या वाक्य आहे ते फक्त माहिती दिली त्या वाक्याने, बाकी काही चढ उतार नाही या वाक्यात. विधानार्थी वाक्य. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, जसं की व्हॉट्स द टाइम, आर यू रेडी. प्रश्न विचारला जातो जेव्हा वाक्यांमध्ये तेव्हा ते प्रश्नार्थक वाक्य. कमांड्स और ऑर्डर्स, तर याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. त्यामध्ये कमांड्स असते म्हणजे एखाद्याला आज्ञा केलेली असते किंवा ऑर्डर्स असतात की म्हणजे हे करायचंच आहे, हे केलंच पाहिजे, तर हे सगळे ऑर्डर असतात. याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. एक्सक्लेमेशन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, ज्याच्या उद्गारवाचक म्हणजे एखाद्या शब्दानं त्याच्या उद्गारवाचक चिन्ह असतं त्याला उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात. आता आपण काय करायचं, आपल्याला हे कळलं की विधानार्थी वाक्य असतात, प्रश्नार्थक वाक्य असतात, नंतर आज्ञार्थी वाक्य असतात आणि उद्गारवाचक वाक्य असतात. पण आता ही वाक्य कळाल्यावरती आपल्याला काम करायचं ते म्हणजे फाइंड एन एक्झाम्पल ऑफ ईच टाइप ऑफ सेंटेन्स फ्रॉम न्यूजर स्टोरीज. आता आपल्याला या वाक्यांची उदाहरणं न्यूजर स्टोरीतून शोधायची आहेत आणि मी ती शोधली आहेत, तुम्हाला दाखवते, तुम्ही लिहून घ्या तुमच्या वह्यांमध्ये. इथे बघा स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य. हॅलो आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. आता मी एक प्लेन वाक्य वापरलं की हॅलो आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स, ते तर कुठेही काही वेगळं नाही म्हणून हे स्टेटमेंटमध्ये येतं. माय स्कूल प्रोजेक्ट टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स, हे पण स्टेटमेंटमध्ये येतं आणि हे सगळं न्यूजोच्या प्रोजेक्टमधूनच घेतलेलं आहे आपण. दुसरं आहे क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आर यू रिअल, हे आपण लेसनमधनं घेतलंय. आणि व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट. प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी नेहमी क्वेश्चन मार्क असतो, हे कायम लक्षात ठेवा. तिसरा प्रकार आहे कमांड्स और ऑर्डर्स. तर त्याची वाक्य आपण आपल्या पुस्तकात काय काय मिळाली आहे. नाव लुक ॲट मी म्हणजे तो त्याला ऑर्डर करतो की माझ्याकडे बघ. नंतर दुसरे आय नीड हेल्प, आता ही मदत मागितली त्यांनी, ही पण काय येते आज्ञार्थी वाक्यातच येते की मला मदत पाहिजे. तो म्हणतो का देतो का, कॅन यू गिव्ह मी हेल्प नाही म्हणत, तो म्हणतो मला मदत पाहिजे, आय नीड हेल्प, बस मला माहित काय काहीच माहित नाही, मला मदत हवी. तर हे पण कमांड आणि ऑर्डर्स मध्येच येतं. आणि चौथा प्रकार आहे आपला तो एक्सक्लेमेशन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. त्यामध्ये काय यू टू हॅव प्रोजेक्ट्स, जेव्हा एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वापरलं असतं त्याला एक्सक्लेमेशन किंवा उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात. वाव हा एक शब्द आहे पण हा पण उद्गारवाचक मध्येच येतो. आपला चौथा प्रश्न आहे रीड व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सेइंग. म्हणजे इथे तारा आणि तिचे मित्र काय म्हणतात ते बघूयात. इथे कोण बसले, तिची मैत्रीण कुक्कू बसलेली आहे. ट्रीज गिव्स अ शेड, इथे दिसतंय का तुम्हाला, हा बोलतो ट्रीज गिव्स अ शेड, याचा अर्थ झाडं आपल्याला सावली देतात.
इथे काय म्हणते कुकू, बिट्टू कम ऑन अप, इट्स फन सिटिंग ऑन द ब्रांच. ती म्हणतीये फांदीवर बसणं खूप मज्जा वाटतीये, तू लवकर वरती ये. कोणाला बोलतीये? बिट्टूला बोलतीये. आता इथे खाली बघा कोण बसलंय, इथे मिया आहे. मिया काय म्हणते, आय लव्ह टू स्क्रॅच द बार्क, मला या सालीवरती असं नखांनी ओरखडायला खूप आवडते बरं का. आता इथे खाली कोण बसले, तारा बसली. तारा काय करते, इट्स सो कूल अँड शेडी अंडर द ट्रीज, म्हणजे झाडाखाली खूप थंड आणि सावली मस्त वाटतं बसायला. इथे कोण आहे, टोटो. टोटोने तर आपलं मस्त पडून घेतलेलं आहे. आणि इथे काय आहे, बिट्टू आणि पॅडी, ते दोघं बसलेले आहेत. तर काय म्हणतो बिट्टू, दिस ट्री ट्रंक इज ह्यूज, ह्याचं खोड काय मोठं आहे. आणि पॅडी म्हणतोय, आय फाउंड अन अर्थवर्म अँड अ कॅटरपिलर, त्याला काय काय दिसतंय, गांडूळ दिसतंय, जमिनीतले किडे दिसतात. इथे कोण दिसतंय, एक आळी दिसतीये आणि एक गांडूळ दिसतंय एका प्लांट वरती. तर अशा प्रकारे यांचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं आहे. आता आपण 5वा प्रश्न सोडवणार आहोत. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपण अल्फाबेटिकल ऑर्डर करायची आहे. आता ही ऑर्डर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची बारकाईने, की हे सगळे जे शब्द आहेत ते आपण बघायचे नीट. आता हे बघा इथे शब्द आहेत, दिसतात का तुम्हाला, फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो. आता मी हे सगळे शब्द माझ्या वहीमध्ये लिहून घेते. मी आता जे पण तुम्हाला सांगणार आहे अल्फाबेटिकल ऑर्डरचं पूर्ण लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला आरामात समजेल की अल्फाबेटिकल ऑर्डर कशी करतात. इथे आपल्याकडे 1 2 3 4 5 शब्द आहे बरोबर. आता हे 5 शब्द आहेत, याच्यामध्ये काय करायचं, जेव्हाही आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर करायची असते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते, ती म्हणजे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. तुम्ही म्हणाला एबीसीडी का म्हणायला लागला टीचर, याचं कारण आहे की तुम्हाला हा क्रम लक्षात घेतला पाहिजे, की अल्फाबेटिकल ऑर्डरचा अर्थच असतो की तुम्ही A to Z च्या क्रमाने एखादी गोष्ट लिहा. याला काय म्हणतात, A to Z हा जो क्रम असतो या सिक्वेन्सने आपल्याला करायचं असतं. इथे एक लक्षात घ्यायचं, पहिला शब्द F हा E E E आणि E आहे. तर आपल्याला किती E मिळाले, 4 E आणि F आहे. तर याचा अर्थ F हा E नंतर येतो, म्हणजे याचा अर्थ हा शब्द नंतर येणार आहे. आता या 4 शब्दांमध्ये आपल्याला पहिला क्रम ठरवायचा. येते का लक्षात, पहिली स्टेप काय, पहिला शब्द बघायचा, पहिला अल्फाबेट बघितलं, पहिल्या अल्फाबेट मधले जो सगळ्यात पहिला अल्फाबेट आहे ते पहिलं त्याच्यामध्ये कम्पेअर करायला सुरुवात करायची. पहिला अल्फाबेट चेक केला, F बाजूला गेला कारण तो E नंतर येतो. आता तुम्ही म्हणाल की टीचर हे E सारखेच आले, मग आता ह्याच्यात कसं काय करायचं, तर पहिलं अल्फाबेट सारखं आलंय, ओके. सेकंड अल्फाबेट बघायचं, इथे Y आहे, इथे Y आहे, इथे Y आहे आणि इथे B आहे. त्यामुळे आता आपल्याला आपलं उत्तर खूप पटकन सापडणार आहे, कारण Y हा B नंतर येतो, त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं काय येणार आहे, एल्बो. इथे लक्षात, एल्बो. एल्बो नंतर काय येणार आहे, कारण तुम्ही म्हणाल मग आपण नंतरचा शब्द नाही बघायचा आहे का, अजिबात नाही बघायचा आहे, कारण इथे B आला म्हणजे आता आपला या आपण जो सिक्वेन्स शोधतो यातनं हा शब्द बाजूला पडला, हा 1 नंबरला आलेला आहे. त्याच्यानंतर कोण येतं, आता या 3 मध्ये होणार आपली स्पर्धा की कोण पहिले येते, ठीक आहे, कारण F तसाही उशिरा येतो त्यामुळे यांच्यात होऊ शकत नाही की कोण पहिले येते. Y सारखा आलाय, Y सारखा आलाय, Y सारखा आलाय. आता तिसरं अक्षर बघायचं, E. अरे बापरे, तिन्ही सारखे आले. आता चौथं बघायचं, L. इथे मिळाला B आणि इथे मिळालाय A. आता मला सांगा, L हे चौथं अक्षर बघतोय, L B आणि L मध्ये सगळ्यात पहिलं कोण येतं, EYEL, EYEB आणि EYEL. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अक्षर कोणतं येतं, B. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे आता, आय ब्रो, एल्बो, आयब्रो. आता कोणते राहिले 2 शब्द, आयलिड आणि आयलॅश. आता EYEL, आता ह्यांचे EYEL आणि EYEL चारही शब्द सारखे आहेत. नंतरचा 5वा आहे आय आणि इकडे आहे A. तर A पहिला येतो, आय नंतर येतो, म्हणजे त्याच्यानंतर काय येणार आहे, EYELASH आयलॅश आणि नंतर येणार आहे आय लीड आणि त्याच्यानंतर येणार आहे 4
हेट. आलंय का लक्षात? हे आहे उत्तर आपल्या या प्रश्नाचं. आता आपण दुसरा अल्फाबेटिकल ऑर्डर करून बघूयात याच पद्धतीनं. आपलं दुसरं उदाहरण आहे, याच्यामध्ये चिक, चिन, चेस्ट, वेस्ट, रिस्ट असे एकूण आपल्याला 5 शब्द आहेत. समजा तुम्हाला आता पहिलं अल्फाबेटिकल ऑर्डर नसेल कळाली, काहीच हरकत नाहीये, नाही कळू शकत. पण आता आपलं दुसरं उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. लक्ष देऊन बघा. सगळ्यात पहिलं मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला शब्द बघायचा, अल्फाबेट बघायचं सी. सी सी. आता हे तिन्ही सारखे आले. डब्ल्यू वेस्ट, डब्ल्यू रिस्ट. डब्ल्यू हा सी नंतर येतो, त्याच्यामुळे आता या दोन्हींमध्ये पहिलं कोण येतं आपण नंतर बघणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काय ठरवायचं की पहिलं अल्फाबेट कोणतं आहे त्याच्यानुसार आपण त्याचा क्रम शोधायचा. ठीक आहे. आता या चिक, चिन आणि चेस्ट मध्ये आपल्याला आता क्रम पहिला शोधायचा आहे. सी 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 पहिलं सगळ्यांसारखं आहे. नंतर एच 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 दुसरा अल्फाबेट सगळ्यांसारखं आहे. चिक ई तिसरा अल्फाबेट बघा ई, याचं काय आय आणि याचं ई. आता गंमत झाली आपली की चिन आय हा ई नंतर येतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय. त्यामुळे चिन पण आता बाजूला गेलं. येते लक्षात? आता कोण चिक आणि चेस्ट याच्यामध्येच होणारे आपली ऑर्डर ठरणार आहे. चिक आणि चेस्ट इथे तिन्ही एस सी एच ई सारखं आलंय, पण चिक मध्ये ई हा चौथ्या नंबरला आहे आणि चेस्ट मध्ये एस हा चौथ्या नंबरला. तर एस हा ई नंतर येतो म्हणून पहिला कोणतं येणार आहे? उत्तर काय येणार आहे आपलं? सगळ्यात पहिलं येणार आहे चिक. चिक नंतर येणार आहे चेस्ट. चेस्ट नंतर कोण येणार आहे? चिन. आता चिन नंतर बघू वेस्ट का रिस्ट. वेस्ट मध्ये डब्ल्यू डब्ल्यू सारखा आलाय, पण दुसरा शब्द अल्फाबेट बघा ए, इथे आर आहे, ए पहिला येतो म्हणून वेस्ट असाच्या असं येणार. आणि त्याच्यानंतर काय येणार आहे? रेस्ट. एकदम बरोबर, तुम्ही खूप हुशार मुलं आहात. आता आपण तिसरं उदाहरण बघूयात. आपलं तिसरं उदाहरण आहे फेस, हिल, हँड, नी, आर्म, अँकल. आता आपण परत एबीसीडीच्या क्रमाने जाऊयात. सगळ्यात पहिला शब्द कोणता येतो? ए ए ए ए ए ए मिळालाय. इथे अँकल, आर्म आणि अँकल असे दोन शब्द येणे सुरुवात होतात. पहिला अल्फाबेट ए ए सारखा आहे, दुसरा आहे आर, दुसरा एन. आता एबीसीडीच्या क्रमानुसार एन पहिलं येतं, आर नंतर येतं. त्याच्यामुळे आपला इथे जेव्हा आपण क्रम ठरवतो तेव्हा काय उत्तर येणार आहे आपलं? सगळ्यात पहिलं आपलं काय येणार आहे? इथे अँकल, नंतर येणार आहे आर्म. इथे लक्षात. त्याच्यानंतर काय येणार आहे आता बघा, आर्म अँकल संपलंय. आता आपलं क्रम कुठे ठरणार आहे? फेस, हिल, हँड आणि नी वर ठरणार आहे. आता एबीसीडीचा क्रम यांच्यात ठरवला, एफ एच एच आणि के यांच्यामध्ये जर क्रम ठरवायला गेलो तर काय ठरतं? ए बी सी डी ई एफ जी एच. ए बी सी डी ई एफ येतो पहिला, म्हणजे एफ फेस येणार. ते एफ दुसरा कुठे आहे का? अजिबात नाहीये, त्यामुळे इथे फेस येणार. एफ ए बी सी डी ई एफ जी एच. आता एच कुठे? हिल आणि हँड मध्ये एच एच आहे. एच मध्ये पहिलं तर सेम आलंय, दुसरा अल्फाबेट ई आणि इकडे ए पहिला येतो म्हणून हँड. नंतर येतं हिल आणि त्याच्यानंतर येतं नी, कारण नीला कोणी कॉम्पिटिशनच नाहीये, कारण नी एकटाच आहे की नाही? सोपं. आता आपण चौथं बघूयात उदाहरण. आता आपल्याकडे चौथं उदाहरण आहे टस्क, टेल, ट्रंक, स्टमक, बॅक. पण आता तुम्ही खूप हुशार झाला त्यामुळे तुम्ही पटकन मला उत्तर सांगाल ह्याचं, की इथे शब्दांचा क्रम पहिला अल्फाबेटचा क्रम बघायचा आहे. तर मग एबीसीडीच्या क्रमानुसार आपल्याला सगळीकडे टी दिसतोय, एस दिसतोय आणि बी दिसतोय, म्हणजे बी एकटाच आहे. त्याचा अर्थ आपलं उत्तर लिहिताना पहिलं काय येणार आहे? बॅक. अगदी बरोबर. बॅक नंतर कोण येतं? पहिला एस येतो का पहिला टी येतो? कोण येतं? क्यू आर एस टी. मग एस पहिला येतो, एस एकटाच आहे त्यामुळे आपण स्टमक आहे तसंच लिहायचं. ओके. आणि स्टमक लिहिल्यानंतर काय करायचं? आता इथे टस, टेल, ट्रंक यांच्यात मात्र स्पर्धा होणार आहे की पहिलं कोण येणार. ठीक आहे. टस, टेल, ट्रंक टी टी पहिला सारखा आहे, पण दुसरा अल्फाबेट काय? यू, ए आणि आर. मग टेलनी बाजी जिंकलेली आहे आणि टेलनी नंबर मिळवलाय. आता आपण पुढे कोण? टेल गेला, टस्क आणि ट्रंक राहिलं. तर टी नंतर येतो यू, इकडे टी नंतर येतो आर. आता मला सांगा यू पहिला येतो की आर येतो?
QRSTU म्हणजे QR पहिला येतो त्यामुळे इथे काय येणार आहे ट्रंक आणि मग येणार आहे सगळ्यात शेवटी टस्क. 1 नंबर करताय तुम्ही. आता आपण 5व्या नंबरचं उदाहरण बघू. 5वं उदाहरण आहे हॉर्न हुक जॉ हिंड फ्रंट. आता तर काय बाबा तुम्ही लोक हुशार झाले असणार उदाहरण सोडवायला. एकदम फटकन तुम्ही उत्तर मला द्याल. हॉर्न हुक जॉ हिंड फ्रंट. इथे काय हॉर्न हुक आणि हिंड हे तिन्ही याचे आणि नंतर जॉ आणि फ्रंट. आता इथे तुम्ही लगेच सांगाल मला की पहिला काय येतो. पहिला येतो फ्रंट कारण F पहिला येतो राईट. F नंतर काय येतो ABCDEFG HIJ H पहिला येतो राईट. मग H पहिला येतो म्हटल्यावर हॉर्न हुक आणि हिंड मध्ये H सारखं आहे. दुसरं काय OI मग पहिला कोण येणार आहे हिंड. I पहिला येतो म्हणून. हॉर्न आणि हुक मध्ये HO नंतर R आणि O मध्ये कोण येतं सांगा LMNOPQR. O पहिला येतो म्हणून कोण येतं इथे हुक आणि हॉर्न आणि शेवटी जॉ. मस्त काम केलंय तुम्ही लोकांनी. आता आपण 6वं उदाहरण बघूया. बर या प्रश्नाचं उत्तर कोण कोण मला कमेंट बॉक्स मध्ये देणार आहे बघूयात. आता मी हे विस्कर मेन पॉ आणि नोज हे तुमच्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर जे कोणी देतील ना त्यांच्यासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या टाळ्या. तर बघायचंय मला की तुमच्यापैकी किती लोक मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देत आहेत आणि मला कळेल याच्यावरनं की तुम्ही किती मन लावून माझा व्हिडिओ बघताय. ठीक आहे. तर मला आता ह्या अल्फाबेटिक ऑर्डर मधलं सगळ्यात शेवटचं उदाहरण आहे विस्कर मेन पॉ आणि नोज. हे मला उत्तर तुमच्याकडनं हवंय. ठीक आहे. पक्का प्रॉमिस तुम्ही मला याचं उत्तर लिहून देणार. मी वाट बघणार आहे तुमच्या उत्तराची आणि मी रोज बघणार तुम्ही किती लोक मला उत्तर पाठवताय ते. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता इथे 6 नंबरचं क्वेश्चन आहे ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड और एनिमल ऑफ युअर चॉईस. तुमच्या आवडीचं कोणतेही प्राणी पक्षी चित्र तुम्ही काढा. लेबल इट आणि त्याला नाव द्या. Find one more word to describe each body part you label and example. म्हणजे कसं करायचंय लॉंग विस्कर्स व्हाईट फेदर्स एक्सेट्रा. तुम्हाला लेबलिंग करायचं आहे डिस्क्राईब करायचं आहे. नाउ डिस्क्राईब युअर बर्ड और एनिमल इन 3-5 सेंटेन्सेस. ठीक आहे. आमच्याकडे ना एक जर्मन शेपर्ड आहे तर मी तुम्हाला त्याचं पिक्चर आणि त्याचे बॉडी हॅव जर्मन शेपर्ड अँड हिज नेम इज मॅक्स. He is a lovable dog, but in sometimes he is very aggressive and he protects our family in well manner. He likes chicken to eat and we like him so much. आता मी एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला मॅक्स बद्दल म्हणजे आमचा जो जर्मन शेपर्ड कुत्रा आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. बरं मला एक सांगा कुत्र्याचे बॉडी पार्ट्स काय काय असतात. फ्रंट लेग हिंड लेग इयर्स अजून काय असतात त्याला टेल असते. अजून काय सांगू शकाल. कुत्र्याला असतात का विस्कर्स. हो कुत्र्याला पण विस्कर्स असतात. तर अशा प्रकारे आपण आमच्याकडे जो जर्मन शेपर्ड डॉग आहे त्याचं मी वर्णन करून तुम्हाला सांगितलंय. तुमच्या एखाद्या आवडत्या प्राण्याचं वर्णन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आरामात करू शकता. मला तर हा धडा किंवा हा न्यूजोचा प्रोजेक्ट करायला खूप मज्जा आली. तुम्हाला पण जर मज्जा आली असेल ना हा प्रोजेक्ट करायला आणि हे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला जरा हुरूप येईल तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ करायला. आणि सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा कारण मी इतके व्हिडिओ तुमच्यासाठी करणार तर तुम्हाला ते भेटले पाहिजेत ना सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर. आणि सपनाज होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि छान अभ्यास करा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. ओके तोपर्यंत ऑल द बेस्ट. चलो बाय.